नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 22 जानेवारी 2024 ते 28 जानेवारी 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील जातकांना या सप्ताहात लहान लहान आरोग्य समस्येच्या व्यतिरिक्त काही मोठा रोग होण्याची शक्यता नाबरोबर राहील. तथापि कुठलाही वातावरणीय आजार असो, घरात इलाज न करता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊ शकता. विनाकारण खर्च या पूर्ण सप्ताहात तुमच्या आर्थिक स्थितीला खराब करू शकतो. म्हणून जितके शक्य असेल आपले धन कमी खर्च करा आणि त्याच गोष्टीवर खर्च करा जे खूप आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला विपरीत परिणामांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात आपण घरातील कामात रस घेऊन स्त्रियांना मदत करू शकतात. जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होतात तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपून शकेल, कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येईल. खास करून जे विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात त्यांना या काळात आपली आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील. वृषभ राशी. या आठवड्यात कुटुंबातील सदस्य घरात काही बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत घरात हा बदल आपल्याला आवश्यकतेने खूप भावनिक बनवू शकतो. यावेळी आपण आपल्या खास लोकांसह किंवा जवळच्या मित्रासह आपल्या भावना व्यक्त करण्यास सक्षम असाल, ज्यामुळे तुम्हाला खूप सुखाची प्राप्ती देखील होईल. या सप्ताहात नोकर पेशाने जोडलेल्या या राशीतील जातक आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकणार नाहीत. यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुम्हाला बरेच महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. अशात डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहेत तर कुणी मोठ्यांची मदत घ्या. मिथुन राशी. या राशीतील प्रौढ जातकांना या काळात गुडघ्या संबंधित आणि हात संबंधित जुन्या समस्यांनी आरामही मिळू शकतो. या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश, रॉयल्टी कार्यासाठी काही मोठा फायदा होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे. या आठवड्यात आपल्या घरातील मुलांना जास्त सवलत दिल्यास भविष्यात आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून सुरुवातीपासून त्यांच्यावर आणि त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवा. कर्क राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या संगतीच्या प्रती विशेष सावधान राहावे लागेल, कारण शक्यता आहे की तुमच्या संगतीमधील कोणी स्वार्थी माणूस तुम्हाला तणाव देईल. या कारणाने
तुम्ही योग्य रीतीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष कराल. तुम्ही आपल्या धनसंचयनाला घेऊन थोडे निष्काळजी व्हाल, ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनात आर्थिक तंगी उत्पन्न करू शकतो. म्हणून तुम्हाला या सप्ताहात आपल्या घरातील लोकांसोबत धनबचतीविषयी चर्चा करून त्यांना सल्ला घेण्याची आवश्यकता असेल. कारण या काळात मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास भविष्यात मदत करेल. या सप्ताहात तुम्ही अध्यात्माचा विचार घेऊन आपल्या कौटुंबिक जीवनातील समस्यांना दूर कराल. त्याचबरोबर मानसिक चिंताही दूर होईल. या सप्ताहात करिअर संबंधित काही गरजू गोष्टी कुणासोबत शेअर करणे टाळले पाहिजे. सिंह राशी, या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देतील. व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांच्या गोचर स्थितीने या सप्ताहात करिअरमध्ये पदोन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे संकेत आहेत. या कारणाने पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पटरीवर येईल. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणातून विचलित झालेले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया न घालवता एकांतात जाऊन अभ्यास करा. कन्या राशी, या आठवड्यात आपल्या घरातील एखाद्या महिला सदस्याचे खराब आरोग्यामुळे कौटुंबिक वातावरणात मोठा त्रास होऊ शकतो. परिणामी तुमच्या मानसिक ताणतणावातही वाढ होईल, ज्याचा तुमच्या आयुष्याच्या विविध भागात नकारात्मक परिणाम होईल. व्यावसायिकांसाठी सप्ताह सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. तथापि करिअरमध्ये तुम्हाला उत्तम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेळ न घालवता नवीन योजना बनवण्याची यावेळी सर्वात अधिक आवश्यकता असेल. जर तुम्हाला पूर्वी आपल्या विषयांना समजण्यात समस्या येत असतील तर या सप्ताहात धनाच्या प्राप्तीसाठी आधीपेक्षा जास्त मेहनत करण्याची गरज आहे. खेळामध्ये हिस्सा घेण्याची तुम्हाला या सप्ताहात अधिक आवश्यकता असेल. हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. तुळ राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योग प्राणायामने करावी लागेल. यावेळी तुमच्यासोबत जर तुम्ही आपल्या घरच्यांनाही प्रोत्साहित केले तर तुम्ही स्वतःला आणि त्यांना उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदी अनुभव राहील. ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल. यामुळे तुमचे डोळे भरून येताना दिसतील. या सप्ताहात
कार्यालयात काही असा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो ज्याची इच्छा तुम्हाला आधीपासून होती. त्याची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल, ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल. वृश्चिक राशी, हा सप्ताह आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे. तथापि वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी ठेवण्याची गरज आहे, कारण शक्यता आहे की त्याने क्षतिग्रस्त होण्याने तुम्हाला आपले धन त्यांच्यावर खर्च करावे लागेल. या राशीतील लोक आपल्या घरातील लोकांसोबत सामंजस्य बसवण्याचा प्रयत्न पूर्ण करताना दिसतील. या सप्ताहात आपल्या विचारांचे आदान प्रदान करण्याची इच्छा ठेवाल. कार्यक्रम स्थळी तुमचे विचार आणि सल्ल्याला अधिक महत्त्व मिळणार नाही. या काळात तुम्हाला खूप एकटे वाटेल. सोबतच यामुळे तुमच्या करिअरची गती काहीही कमी होताना दिसेल. धनुराशी, या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता, परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतोषी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन लवकरच दुप्पट करू शकता. घरात काही बदलामुळे आत्मीय जनासोबत तुमचा या सप्ताहात वाद होऊ शकतो. यामुळे तुमच्या कामात गती कमी होईल. सोबतच कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुम्हाला मिळणारे अपयश तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी करेल. यामुळे आपल्या मनात चालत असलेला संदेश तुम्हाला चिंता देऊ शकतो. मकर राशी, या आठवड्यात तुमचा मित्र किंवा जवळचा व्यक्ती तुमच्या चर्चा किंवा सूचनांना जास्त महत्त्व देणार नाही, ज्यामुळे मित्रांसह काही करत असताना आपल्या हिताकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल. यातून तुम्हाला मानसिक ताणतणाव देखील मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कार्यक्षेत्रात प्रगती होण्याचे योग दर्शविले जात आहेत. जरी सुरुवातीला काही कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु हळूहळू परिस्थिती पक्षात जाताना दिसेल. म्हणून सुरुवातीपासूनच आपले परिश्रम चालू ठेवा. तुमचे साप्ताहिक फलादेश शिक्षणात तुमच्यासाठी उत्तम दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम फळ प्राप्त होतील. या काळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यात तुम्हाला अधिक सक्षम वाटेल. कुंभ राशी, जर आपण या आठवड्यात आपल्या मित्रासह किंवा कुटुंबियासह बाहेर जात असाल तर आपल्याला आपला पैसा सुज्ञपणे खर्च करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण योग बनत आहे की या दरम्यान आपण
सुरुवातीला खूप पैसा खर्च कराल, जेणेकरून आपल्याला नंतर आर्थिक संकटातून जावे लागेल. हा सप्ताह कौटुंबिक जीवनात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चढ उतारापासून मुक्ती देण्याचे कार्य करेल. तुमच्या दुसऱ्या भावात राहू स्थित होण्याने कामाच्या ठिकाणी कोणालाही कोणतीही आश्वासने देऊ नका. जोपर्यंत आपण स्वतःला सांगत नाही की आपण ते कोणत्याही किमतीवर पूर्ण कराल. वैयक्तिक जीवनात रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यामुळे आपण काही कामाची जबाबदारी स्वीकाराल, परंतु आपण ते वेळेवर पूर्ण करू शकत नाही. मीन राशी, या सप्ताहात शक्यता आहे की व्यापारात तुम्हाला चांगला नफा होईल. यामुळे तुम्हाला काही मोठा धनलाभ करण्यात यश मिळू शकते, परंतु पैशाच्या दृष्टीने तुम्हाला थोडे सावधान राहण्याची गरज असेल. अशात घाईत येऊन धनसंबंधित काही निर्णय घेऊ नका. खास करून महत्त्वाच्या आर्थिक सौद्यात मूलभाव करताना तुम्हाला थोडा वेळ काढून योग्य विचार करण्याची आवश्यकता असेल. जेव्हा या सप्ताहात गरज पडल्यास तुम्हाला एकटे वाटेल, त्यावेळी आपले माता-पिता तुम्हाला आशीर्वाद देऊन आपले मनोबल वाढवण्याचे कार्य करतील. यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन चालत राहील. या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देऊन यशप्राप्ती करण्याचे कार्य करेल. याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी भाग्याची साथ लाभेल. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशींचे राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.